माझ्या क्षेत्राशी निगडीत असलेली कविता आहे. माझं मुख्य काम, माझं करिअर, माझा व्यवसाय हा अभिनय क्षेत्रात मी काम करते आणि तिथे काम करताना बऱ्याचदा अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे अनुभव येतात. आम्हाला अनेकदा अशा प्रसंगांना तोंड द्यावं लागतं जिथे खरं तर त्या दिवशी आमचा आतला मूड, आमचं आतलं मन असतं ते काहीतरी वेगळं सांगत असतं, पण हे घेऊन आम्ही बाहेर जाऊ शकत नाही. नाटक असेल तर आम्हाला जे कॅरेक्टर आहे त्या पद्धतीने परफॉर्म करायला लागतं. मालिका, चित्रपट, रामरगाडा चालू राहतो. कधी कधी फार दुःखी असतो आपण आतून, पण तरीसुद्धा आपण कसे खुश आहोत हे दाखवायला लागतं. कधी कधी आपण फार खुश असतो, पण आम्हाला परफॉर्म जे करायचं असतं ते भयंकर डार्क असं काहीतरी असतं. या सगळ्यामध्ये फार कुतरोड होत राहते आणि एक मुखवटा घेऊन सतत वावरावं लागतं. मला लोक नेहमी विचारतात की अभिनय क्षेत्र, तू काम करतेस या क्षेत्रात आणि तरीही कविता करतेस तर कसं. मला असं वाटतं की ही दोन्ही क्षेत्र मला माझ्या एक्सप्रेशनला मदत करतात आणि ती हातात हात घालून जातात. त्यामुळे अभिनय क्षेत्रात काम करत असताना जेव्हा खूप काहीतरी साचून येतं तेव्हा त्याचा उद्गार कवितेतून येतो. आज ती एक कविता सादर करते. आज किती नंबरचं हसशील. आज किती नंबरचं हसशील. 317, 275 की 501. आज किती नंबरचं हसशील. 317, 275 की 501. हां, पण ते 38 नंबरचं नको. हां, खूप वेळा रिपीट झालंय. तेच एक्सप्रेशन फार वेळा रिपीट झालं की नट खोटा आहे असं समजतात म्हणे. तेच एक्सप्रेशन फार वेळा रिपीट झालं की नट खोटा आहे असं समजतात म्हणे. हा, म्हणजे बरोबरच आहे तुझं. नटाचं तेच काम आहे म्हणा, खोट्याचं खरं करणं. पण ते प्रेडिक्टेबल झालं ना की बाजारातली वर्थ उतरते म्हणे. असो, कुठं होतो आपण. हां, अश्रू. ते ना, ते एका डोळ्यातून 3 थेंब आणि दुसऱ्यातून असे खळकन फुटू दे काच तडकल्यासारखे. तेवढं एक साधलं की मग नेहमीच्याच 88, 75 आणि 27 नंबरच्या प्रेम, आशा आणि लाज अशा एका मागोमाग एक कटपेस्ट कर म्हणजे झालंच. अरे हो हो, सकाळपासून रात्रीपर्यंतचा स्क्रीन प्ले रंगवायला एवढं कॅल्क्युलेशन खूप झालं. मन काय असलं तर असलं, नसलं तर तसंही कोणाला दिसलं.